MBA CET 2026 परीक्षेचा निकाल नेमका कधीपर्यंत रिलीज होऊ शकतो? त्याची अपेक्षित तारीख काय असू शकते? चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती. या 4 गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर एक्झॅक्ट आपण अपेक्षित तारीख काय असू शकते हे जाणून घेऊ शकतो. मित्रांनो, मागील वर्षी म्हणजे 2025 मध्ये MBA CETचा निकाल जो आहे तो 28 मेला लागला होता. परंतु यावर्षी 28 मेला रिझल्ट लागण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे, कारण पूर्ण परिस्थिती यावर्षी बदललेली आहे. यावेळी परीक्षा 2 अटेम्प्टमध्ये घेण्यात आली होती. फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट. फर्स्ट अटेम्प्टची आन्सर की रिलीज झाली आहे, पण सेकंड अटेम्प्टची आन्सर की अजूनपर्यंत आलेली नाही. त्यामुळे निकालामध्ये थोडासा उशीर होण्याची शक्यता आहे. कारण आन्सर की रिलीज झाल्यानंतर ऑब्जेक्शन विंडो ओपन होते, जी की झालेली आहे. 21 तारीख आपली लास्ट आहे आणि त्यानंतर फायनल रिझल्ट जो आहे तो जाहीर केला जातो. त्यामुळे प्रक्रियेला थोडासा वेळ लागू शकतो. जर आपण यावर्षीच्या अपेक्षित निकालाच्या तारखा पाहिल्या तर मित्रांनो, जून महिन्यामध्ये निकाल लागण्याची सर्वाधिक शक्यता आहे. विशेषतः 10 जून ते 20 जून पर्यंत निकाल लागण्याची शक्यता जास्त दिसत आहे, चान्सेस जास्त दिसत आहे. कारण मागील वर्षी जूनच्या शेवटी ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली होती. यावर्षी त्याच सुमारास किंवा जास्तीत जास्त जुलैच्या पहिल्या आठवड्यात ऍडमिशन प्रोसेस सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान 20 जून पूर्वी निकाल लागणे अपेक्षित आहे. आणि जर त्यापेक्षा जास्त उशीर झाला तर संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस देखील पुढे ढकलली जाऊ शकते. त्यामुळे 20 जून किंवा त्यापूर्वी निकाल लागण्याची सर्वाधिक शक्यता आहे. बाकी जसेच नवीन अपडेट्स येतील तसे तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्की अपडेट देत राहीन आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.